नमस्कार शेतकरी बंधूंनो। तर राज्यातील नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात यावेळी झालेल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान हे झाले असेल अशा 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान अतिवृष्टी नुकसान भरपाई ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही जमा करण्यात येणार आहे। तर याबद्दलची 26 जिल्ह्यातील यादी देखील ही जाहीर करण्यात आलेली आहे। तर यामध्ये कोणत्या जिल्ह्याला किती नुकसान भरपाई ही मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा काल दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी हा घेण्यात आला आहे। तर यामध्ये अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे झालेल्या नुकसानीस पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट स्वरूपात अनुदान हे एका हंगामात एके वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येत असतो। तर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येत असते। तर यामध्ये शेतकऱ्यांना नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीमध्ये ज्या महिन्यात अतिवृष्टी झाली व अवेळी पाऊस झाला अशा वेळी ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले असेल अशा 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे। नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता आता सुधारित दराने 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टरच्या मर्यादेत हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे अनुदान अतिवृष्टी नुकसान भरपाई ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे जमा करण्यात येणार आहे। तर यासाठी रुपये 307 कोटी 25,19,000 फक्त इतका निधी हा वितरित करण्यात येणार आहे। तर यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याला किती निधी हा वितरित करण्यात येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती याची यादी ही प्रकाशित करण्यात आलेली आहे। तर यामध्ये नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता करावयाचे निधींचे तपशील हे यामध्ये पुढील प्रमाणे दिले आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना बाधित शेतकरी आहे तर 285 यातील निधी हा 8,68,000 इतका निधी हा वितरित करण्यात येणार आहे। तर त्याचबरोबर विभागीय अमरावती या विभागामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम यामध्ये मे महिन्यामध्ये जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा 2017 शेतकऱ्यांच्या खात्यात 270 हा वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड व धाराशिव असे एकूण 71,081 शेतकऱ्यांना 8,78,45,200 इतका निधी हा वितरित करण्यात येणार आहे। तर त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये मे महिन्यामध्ये जे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांना 73,218 शेतकऱ्यांना ही बाधित रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे। तर त्यामध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये झालेले नुकसानी जिल्हे हे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर ह्या अशा या जिल्ह्यातील 1,03,650 शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना 74,648 कोटी इतका निधी हा वितरित करण्यात येणार आहे। नागपूर आयुक्तामध्ये वर्धा, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यात एप्रिल, मे, जून 2024 या कालावधीमध्ये 670 शेतकऱ्यांचे हे नुकसान झाले आहे। तर अशा शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी 307 कोटी 25,19,000 इतका निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, ही यादी जर डाउनलोड करायची असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून जाऊन ही पूर्ण 26 जिल्ह्याची यादी ही डाउनलोड करायची आहे। तर मित्रांनो, आजची माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद।